आज आपण इयत्ता 8वी मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 6 फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्राइक एक्सप्रेशन हा पाठ शिकतोय. ह्या धड्यामध्ये एकूण 3 टाईप्स आहेत. फॅक्टरायझेशनचे एकूण 3 टाईप आहेत. हे 3 टाईप शिकण्याआधी सर्वात आधी आपण काही रूल आहेत, ॲडिशनल रूल आणि मल्टिप्लिकेशन रूल. हे रूल कोणते आहेत ते सर्वात आधी पाहूया. बघा, जर दोन्ही नंबर्स इफ बोथ नंबर्स आर पॉझिटिव्ह अदरवाईज निगेटिव्ह तर त्याचं ॲडिशन होणार आहे विथ सेम सिम्बॉल. म्हणजे जर पॉझिटिव्ह असतील तर ॲडिशन पॉझिटिव्हच असेल, निगेटिव्ह असतील तर देखील ॲडिशन करायचे आहे आणि ह्याचे ॲडिशन निगेटिव्ह येणार आहे. बट इफ बोथ नंबर्स आर पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं जर असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे विथ बिगर नंबर साइन. म्हणजे जो नंबर मोठा असेल त्याचं जे चिन्ह असेल त्या चिन्हाचा वापर करायचा आहे. सबस्ट्रॅक्शन करायचं आहे आणि जो अंक मोठा आहे त्याचं जे चिन्ह असेल ते चिन्ह उत्तरामध्ये लिहायचे. मल्टिप्लिकेशनचा रूल पाहूया. मल्टिप्लिकेशनमध्ये बघा, जर दोन्ही नंबर्स इफ बोथ नंबर्स हॅव सेम सिम्बॉल, दोघांचे सिम्बॉल जर सेम असतील तर ह्याचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह येईल. अँड इफ बोथ नंबर्स आर पॉझिटिव्ह निगेटिव्ह अदरवाईज निगेटिव्ह पॉझिटिव्ह त्याचं मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह येईल. तर हे रूल खूप महत्त्वाचे आहेत. हे जर तुम्हाला आले तरच आपण हा अल्जेब्रिक एक्सप्रेशन व्यवस्थित शिकू शकतो. अतिशय महत्त्वाचा धडा आहे, कारण की हा तुम्हाला नेक्स्ट नाईन्थला पण आहे आणि 10thला तर आणखी मोठ्या स्केलवर आहे. त्यामुळे हा व्यवस्थित शिकून घ्यायचा आहे. पहिला आपण हे स्टार्ट करतोय, फॅक्टर्स ऑफ अ क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल. क्वाड्रॅटिक आहे हा. क्वाड्रॅटिक म्हणजे 2 ज्याची पॉवर 2 असेल म्हणजे स्क्वेअर असेल, आणि हा ट्रायनॉमियल असेल. ट्रायनॉमियल म्हणजे 3, ट्राय म्हणजे 3. ओके, तर 3 टर्म्स असतील ह्याच्यामध्ये. तर हा एक सिंपल फॉर्म घेतला आहे ax². बघा, हा स्क्वेअर म्हणजे 2 झाला, ह्याची पॉवर 2 आली. ओके, ax² प्लस bx प्लस c. आता इकडे x जे आहेत हे x हे आपले व्हेरिएबल असणार आहेत. a, b अँड c आर कॉन्स्टंट. ओके, ह्या c ला कॉन्स्टंट म्हटलं जातं. a आणि b जे आहेत, a अँड b दोघांना पण कोइफिशियंट म्हणतात, कारण की हे मल्टिपल फॉर्म मध्ये आहेत. इकडे x इनडायरेक्टली नाहीये, ऍक्च्युली इथे आहे x⁻0 म्हणून आहे, पण त्याची व्हॅल्यू 1 येते म्हणून ही व्हॅल्यू चेंज होणार नाही, तर ही आपली कॉन्स्टंटच राहील. पण इकडच्या व्हॅल्यू चेंज होऊ शकतात ह्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूजनुसार, म्हणून ह्यांना कोइफिशियंट म्हटलं जातं. तर ह्या टाईपचं जे एक सिंपल फॉर्म जो लिहिला आहे, दिस सिंपल फॉर्म इज कॉल्ड क्वाड्रिलॅटरल ट्रायनॉमियल. लास्ट चॅप्टरमध्ये आपण हे एक एक्सपान्शन शिकलो, x+a इंटू x+b. ह्याचं एक्सपान्शन आपलं काय येत होतं, x² प्लस इन ब्रॅकेट a+bx प्लस a इंटू b. तर हे बघा, हा आपला स्क्वेअर मिळाला आहे. तर ही आपली फर्स्ट टर्म झाली. दिस इज अवर सेकंड टर्म आणि ही आपली थर्ड टर्म झाली. तर हे जे एक्सपान्शन आहे, दिस एक्सपान्शन इज नथिंग बट क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल. ओके, तर ह्याचे फॅक्टर्स ax, a+x अँड x+a अँड x+b हे याचा आन्सर आहे. म्हणजे जर असं क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल दिलं असेल तर त्याचे फॅक्टर्स आपल्याला ह्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचे आहेत. एक एक्झाम्पल पाहूया ह्याच्यासाठी. मी एक इथे एक्झाम्पल दिला आहे, x² प्लस 7x प्लस 12. बघा, हा पॉवर तुम्हाला 2 दिसते, म्हणजे हा क्वाड्रॅटिक आहे आणि 3 टर्म्स आहेत, देअरफॉर इट इज ट्रायनॉमियल. तर ह्याचं कंपॅरिझन आपल्याला करायचं आहे ह्या सिम्पलेस्ट फॉर्म सोबत. ओके, सो इफ यू कम्पेअर इट विथ दिस ax² प्लस bx प्लस c, then the value of a is equal to, here it is not given, means indirectly 1. तर ह्याची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे 1. तर ही व्हॅल्यू आपण लिहून घेऊया. The value of a is 1, the value of b is plus 7, प्लस सिम्बॉल आपण लिहत नाही, and the value of c is 12. आता नेक्स्ट आपल्याला करायचं आहे मल्टिप्लिकेशन ऑफ a अँड c. तर हे एका बाजूला करायचं आहे आपल्याला. पेजचे साधारणतः आपल्याला 2 भाग करायचे आहेत. हे 2 भाग आपण करूया.
ह्या एका बाजूला a इंटू सी करूया. द व्हॅल्यू ऑफ a इज हिअर 1 अँड द व्हॅल्यू ऑफ c इज 12. तर ह्याचं मल्टिप्लिकेशन मिळेल आपल्याला 12 1 जा 12. आता 12चे आपण फॅक्टर्स कोणकोणते येत आहेत ते पाहूया. तर ह्या 12चे फॅक्टर्स हे 3 येत आहेत. 12 1 जा 12, 6 2 जा 12, 4 3 जा 12. ओके, 3 4 जा 12 पण म्हणजे मल्टिप्लिकेशन सेमच असणार आहेत, सेमच नंबर येणार आहेत. ह्याच्यापैकी आपल्याला एक फॅक्टर चूज करायचा आहे, पण तो फॅक्टर असा आला पाहिजे की त्याचं ॲडिशन, दिस ॲडिशन मस्ट बी इक्वल टू बी. ही जी बीची जी व्हॅल्यू आहे, बीची व्हॅल्यू आहे 7, तर ह्याचं ॲडिशन आपल्याला 7 आलं पाहिजे. ओके, तर हे लकीली दोन्ही नंबर पॉझिटिव्ह आहेत म्हणून जास्त विचार करण्याची गरज नाही. एकदम सिम्पल क्वेश्चन मी घेतला आहे. तर ह्या दोघांचे ॲडिशन करून बघूया. 12 + 1 13 होत आहेत, तर हा आपला येणार नाहीये पेअर. 6 + 2 8 हा पण येणार नाही. 4 + 3 = 7 म्हणजे हा आपल्याला सिलेक्ट करावा लागेल, कारण की ह्याचे ॲडिशन आपल्याला 7 मिळतं. तर हे आपण घेऊया 4 and 3. बघा, हे जर दोन्ही नंबर म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशन दोन्ही जर सेम सिम्बॉलमध्ये असतील तर ॲडिशन करायचं. हे आपले दोन्ही पॉझिटिव्ह होते. जर निगेटिव्ह असले तरी देखील ॲडिशनच करायचं आहे आणि सेम सिम्बॉल द्यायचे. इकडे पॉझिटिव्ह प्लस सिम्बॉल होतं, इथे पण आपल्याला प्लसच द्यायचे. ओके, जर निगेटिव्ह असेल तरी देखील ॲडिशनच करायचे आणि निगेटिव्ह सिम्बॉल द्यायचे. पण जर इकडे निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह हे जर सिम्बॉल्स एक्सचेंज झाले तर इकडे मात्र सबस्ट्रॅक्शन पाहायचे. ओके, तर आपण हे जे फॅक्टर्स केले आहेत हे इथे लिहून घेऊया. आपला जो ट्रायनॉमियल होता हा लिहून घेऊया आधी. हा ट्रायनॉमियल आपण लिहिला आहे. आता हे जे मिडल टर्म जी आहे 7x, सो इन्स्टेड ऑफ दिस 7x वी कॅन राईट these factors, that is 4x plus 3x plus 12. ओके, 7x चे फॅक्टर्स आपण असे करू शकतो. नेक्स्ट आपल्याला पेअर करायचे, असे पेअर करायचे. आता फक्त फर्स्ट पेअर बघा. यू कॅन टेक x ॲज अ कॉमन. तर आपण हा x कॉमन घेऊया. मी हा x बाहेर लिहिते. ओके, फर्स्ट टर्म मध्ये देर आर 2x. So here we take 1x as a common, so only 1x remain. एकच x राहणार आहे आणि इकडचा x आपण बाहेर घेतला तर हे फक्त इकडे काय राहणार आहेत, ओनली 4. तर आता हा जो ब्रॅकेट आला आहे हा ॲज इट इज इकडे असाच लिहून काढायचा. ओके, जास्त विचार करायचा नाही. हा जसा आहे तसाच इकडे लिहायचा. ही जी थर्ड टर्म आहे ह्या थर्ड टर्म कडे बघायचं. इकडे फक्त हा x आला आहे, एक्सच राहायला पाहिजे. तर एक्स्ट्रा व्हॅल्यू काय आहे इकडे, एक्स्ट्रा व्हॅल्यू आहे +3. तर ही +3 बाहेर घ्यायची. ठीक आहे, एकदम सिम्पलेस्ट फॉर्म दाखवते, एक ट्रिक दाखवते तुम्हाला. ही थर्ड जो आपला टर्म होता हा थर्ड टर्म मधला जी एक्स्ट्रा व्हॅल्यू होती ही ॲज अ कॉमन घ्यायची. एकदम मल्टिप्लिकेशन करून बघा. 3 × x 3x, 3 × 4 3 4 जा 12 तयार होत आहेत. ओके, आता आपल्याला हा पूर्ण पेअर घ्यायचा आहे. इन दिस होल पेअर यू कॅन सी दिस ब्रॅकेट इज अ कॉमन. तर हा मी ब्रॅकेट बाहेर कॉमन घेते. x + 4 हा कॉमन राहिला. तर रिमेनिंग टर्म्स कोणत्या आहेत, हा आहे x आणि इकडचा रिमेनिंग कोणता आहे +3. ओके, सो दिस इज दी फॅक्टर ऑफ दिस quadratic equation. Let us solve one more quadratic trinomial. Again, on comparing with this simplest form, you can find out value of a. Here the value of a is not given, means indirectly it is 1. Value of b, again here it is not given, so again it is 1. And the value of c is now here 12. -12 आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, a × c करायचे. तर इकडे व्हॅल्यू a ची 1 and the value of c is -12. So its multiplication is -12. आता 12 चे मगाशी आपण फॅक्टर्स क्रिएट केले होते. ओके, ते फॅक्टर्स आपण लिहून घेऊया. सी आपण इकडे फॅक्टर्स क्रिएट केलेले आहेत. ह्याच्यापैकी कोणता पेअर तुम्हाला चूज करायचं आहे, इट डिपेंड्स ऑन दिस ॲडिशन.
हे जे ॲडिशनल आहे ह्याच्यावर तो डिपेंड आहे. बघा मी मगाशीच एक्सप्लेन केलं की हे जर सिम्बॉल सेम असतील तर ॲडिशन करायचं, सिम्बॉल जर एक्सचेंज असतील तर आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचंय. तर हे सबस्ट्रॅक्शन तुमचं 1 आलं पाहिजे. तर कोणत्या पेअरमध्ये 1 येईल, तर ऑब्व्हियसली हा लास्ट पेअरच आपल्याला सिलेक्ट करावा लागेल. तर हा आपण लिहून घेऊया 3 and 4. ओके. आता सर्वात महत्वाचं, जो ॲडिशन आन्सरमध्ये जो सिम्बॉल आहे प्लस सिम्बॉल, गिव्ह दिस आन्सर सिम्बॉल टू द हायेस्ट और बिगर नंबर. आता इकडे बिगर नंबर कोणता आहे, 4 आहे. ओके. तर हा आन्सरचा जो सिम्बॉल असतो हा बिगर नंबरला द्यायचा आणि ह्याचा एक्झॅक्टली अपोजिट गिव्ह इट टू स्मॉलर नंबर. तर हा आपला पेअर तयार होतो. बघा याचं मल्टिप्लिकेशन करा. 3 4 12. ओके. अँड मायनस इंटू प्लस मायनस, अँड वेन यू ॲड इट यू विल गेट इट्स ॲडिशन +1. ओके. तर आता हा जो आपला क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन जे होतं ट्रायनॉमियल होता हा लिहूया आपण. हे एक्सप्रेशन लिहिलंय आपण. इन्स्टेड ऑफ दिस एक्स वी कॅन राईट -3x + 4x. हा तुम्ही पुढे मागे लिहिला तरी चालतो, डझंट मॅटर. तर ह्याच्यामधून आपण परत पेअर करणार आहोत. अगेन टेक कॉमन टर्म्स. तिकडे कॉमन कोणती मिळते तुम्हाला, x इज अ कॉमन टर्म. ओके. द रिमेनिंग टर्म इन फर्स्ट टर्म इज ओनली x अँड इन सेकंड टर्म -3. ओके. आता हा ब्रॅकेट राईट डाऊन हिअर ॲज इट इज असाच लिहिला. नाव कॉन्सन्ट्रेट ऑन दिस थर्ड टर्म. ओके. विच नंबर इज एक्स्ट्रा हिअर, द एक्स्ट्रा नंबर इज +4. सो राईट डाऊन हिअर. Okay. Now again write down this bracket as a common. First term मध्ये common extra कोणता आहे, the remaining term is x and in second +4. So this is the factor of this quadratic trinomial. Let's solve one more example. This is the similar example with question number 2, but here only one small change is here. Instead of plus here now I give here minus symbol. So again comparing with this expression we will get value of a is equal to 1, b is equal to now here -1 and c is equal to -12. Now do here multiplication. Here I write on all steps. बघा पेअर्स पण आपण क्रिएट केलेले आहेत. मल्टिप्लिकेशन आपलं -12 येईल, बट वी रिक्वायर्ड ॲडिशन -1. आपल्याला हा -1च आला पाहिजे, म्हणजे बी व्हॅल्यू आली पाहिजे. तर इथे आपल्याला ऑब्व्हियसली जर हे अपोजिट असतील तर इकडे आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचंय. बघा हे सबस्ट्रॅक्शन नाही येत, इथं पण सबस्ट्रॅक्शन -1 येत नाही, पण हे सबस्ट्रॅक्शन येऊ शकतं. सो हिअर आय एम सिलेक्टिंग 3 and 4. ओके. तर हे सबस्ट्रॅक्शनसाठी टेक दिस आन्सर सिम्बॉल टू द बिगर नंबर. तर आता इथे हा मायनस होईल आणि इट्स एक्झॅक्टली अपोजिट +3 होणार आहेत. ओके. नाऊ राईट डाऊन दिस एक्सप्रेशन ओव्हर हिअर. आपण एक्सप्रेशन लिहिलेलं आहे. वी कॅन राईट इन्स्टेड ऑफ दिस -x +3x -4x. नाऊ पेअर इट. टेक कॉमन. x is a common, so remaining numbers are x +3. And again here write down this bracket as it is. Take here extra term from this third term, so extra term is -4. Now again take this bracket as a common and the remaining factors are x and here -4. So this is the factor of this trinomial. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला थोडासा चेंज दिसेल. इकडे आतापर्यंत आपण a ची व्हॅल्यू 1 असताना सॉल्व्ह केले. आता इथे एक 1 पेक्षा एक वेगळी व्हॅल्यू घेतली आहे. तर ह्या व्हॅल्यूज आपण काढूया. तर ह्या तिघांच्या व्हॅल्यू ह्या अशा येणार आहेत. ओके. नाऊ मल्टिप्लाय इट. सो वेन यू मल्टिप्लाय यू विल गेट इट्स मल्टिप्लिकेशन 35. पण आता ह्याचे फॅक्टर्स असे पाडायचे आहेत की ज्याचा आन्सर आपल्याला बी मीन्स आन्सर तुम्हाला +12 आलं पाहिजे. तर हे 35चे आपण फॅक्टर्स पाडूया. 35चे फक्त 2च फॅक्टर्स येतात.
35 1 अँड 5 7 तर दोघांपैकी कोणाचं ॲडिशन 12 येत आहे तर ऑब्विसली सेकंड पेअरचं. ओके, तर हे मी इथे 5 लिहिते आणि इथे 7 लिहिते. दोघांचं सिम्बॉल प्लस प्लस आहे म्हणजे इथे सिम्बॉल आपल्याला प्लस अँड प्लसच मिळणार आहे. ओके, हा फॅक्टर्स आपण इकडे लिहूया. नाउ इन्स्टेड ऑफ दिस 12m वी कॅन राईट दिस फॅक्टर्स, that is 5m plus 7m. Now pair it. Now take common. So here you can see 5 and m both are common in both terms. So you can take 5m as a common term. Now in first term फक्त हा पहिल्या टर्म मध्ये बघा 5 आणि m आपण घेतले तर एक्स्ट्रा फक्त एकच m राहतोय. ओके, प्लस सेकंड टर्म मध्ये 5m घेतले म्हणजे इथे 0 राहत नाही तर इकडे 1 राहतो. ओके, काहीच राहत नाही म्हणजे 0 नाहीये तर तिकडे 1 आहे. डायरेक्टली तिकडे 1 आहे. नाउ प्लस बघा आता इकडे आपल्याला हा ब्रॅकेट ॲज इट इज लिहायचा आहे m+1. थर्ड टर्म कडे बघा एक्स्ट्रा काय दिसतंय आपल्याला +7. सो टेक दिस +7 आउटसाइड. ओके, नाउ टेक दिस ब्रॅकेट ॲज अ कॉमन. हा आपण कॉमन घेतला. सो अगेन 5m and here +7. So this is the factor of this quadratic expression. Question number 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपण ह्या व्हॅल्यूज काढूया. तर ह्या व्हॅल्यूज आपण ह्या अशा काढलेल्या आहेत. मल्टिप्लिकेशन a इंटू c. सो 8 इंटू -6 इज इक्वल टू -48. आता 48 चे आपण फॅक्टर्स क्रिएट करूया. हे आपण 48 चे फॅक्टर्स लिहिलेले आहेत. तर ह्यातला कोणता पेअर इकडे चूज होतोय तो बघूया. बघा हे -48 आहेत आणि आन्सर आपल्याला -8 आलं पाहिजे. तिकडे आपल्याला सबस्ट्रॅक्शन आलं पाहिजे. तर हा पेअर बघूया. सबस्ट्रॅक्शन 8 येऊ शकत नाही, इथे पण येऊ शकत नाही. इन थर्ड नॉट पॉसिबल. फोर्थ मध्ये येऊ शकतं. 12 - 4 इज इक्वल टू 8. ओके, तर हे फॅक्टर्स असणार आहेत आपले 4 and 12. आता सिम्बॉल बघूया. Take this answer symbol to the given bigger number and exactly opposite to smaller number. ओके, तर आपण हे फाइंड आउट केलेलं आहे. बघा हे एकदा मल्टिप्लिकेशन करून बघूया. 12 4 48 minus into plus minus and when you add it its addition is -8. आपण हे एक्सप्रेशन लिहिलेलं आहे. वी कॅन राईट इन्स्टेड ऑफ दिस -8y plus 4y minus 12y. Now pair it. Now take common term. कॉमन इकडे आपण बघा ह्या 8 चे फॅक्टर्स क्रिएट करू शकतो. 4 2 8. ओके, तर आपल्याला इथे 4 पण कॉमन मिळत आहेत आणि y पण कॉमन मिळत आहेत. तर मी हे 4 बाहेर घेते आणि y पण कॉमन मिळत आहेत. तर फर्स्ट टर्म मध्ये 2 राहत आहेत आणि 1 y राहतोय. बघा पुन्हा एकदा सांगते, 4 आपण कॉमन घेतले आणि y पण कॉमन घेतला. तर मग रिमेनिंग फॅक्टर्स कोणते राहिले तर ते राहिले 2 and 1y. ओके, आणि इकडे काहीच नाही राहिला. डायरेक्टली 4y आपण कॉमन घेतले मीन्स रिमेनिंग फॅक्टर इज ओनली 1. ओके, सो अगेन टेक 2y plus 1. नाउ कॉन्सन्ट्रेट ऑन दिस थर्ड टर्म. बघा एक्स्ट्रा फॅक्टर ह्याच्यामधून काढायचे. 12 चे आपण फॅक्टर्स क्रिएट करू शकतो 2च्या फॉर्मॅटमध्ये. 2च्या फॉर्मॅटमध्ये फॅक्टर्स क्रिएट करायचे. तर हे असणार आहेत 6 2 12. ओके, आता इकडनं एक्स्ट्रा काढा. एक्स्ट्रा टर्म कोणती आहे 6. सो टेक दिस -6 विथ सिम्बॉल घेतो ना आपण, म्हणून हा -6 आपण बाहेर काढला. एकदा परत मल्टिप्लिकेशन करून बघा. 6 2 12 इंटू y y आणि हा मायनस सिम्बॉल केला तर -12y असा येईल. ओके, हा इकडचा लास्ट मल्टिप्लिकेशन करा. मायनस इंटू प्लस -6 1 6. तर एकदा क्रॉस चेक करायचं आणि मग हे खाली आपण परत लिहूया. जो ब्रॅकेट आहे हा कॉमन लिहिला. रिमेनिंग टर्म्स आर हियर 4y and here -6. Okay, so this is the factor of our answer. Let's solve one more question number 6. Again on comparing with this simple form, the value of a, b and c are these are. Now multiply it. Multiplication of minus into minus
बघा ह्या दोन्ही व्हॅल्यू आपल्या मायनस मायनस होत्या. ओके, सो मायनस इंटू मायनस बिकम्स प्लस. 9 4 जा 36 येणार आहेत. अँड दीज आर दी फॅक्टर्स ऑफ 36. आता ह्याच्यामधून आपल्याला ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन 12 आलं पाहिजे, तर ते शोधूया. बघा इथे नॉट पॉसिबल, हिअर ऑल्सो नॉट पॉसिबल. इथे पण ॲडिशन सबस्ट्रॅक्शन -12 नॉट पॉसिबल. इथे पण नाही येणार. इथे ॲडिशन पॉसिबल आहे. 6 6 जा 36 अँड 6 + 6 = 12. तर हे आपण लास्ट जे फॅक्टर्स आहेत हे चूज करू शकतो विथ सेम सिम्बॉल. म्हणजे पॉझिटिव्ह पॉझिटिव्हच सिम्बॉल घेतला पाहिजे, कारण की याचं मल्टिप्लिकेशन पण पॉझिटिव्ह येईल आणि ॲडिशन पण पॉझिटिव्ह येईल. सो लेट्स सॉल्व अवर रिमेनिंग क्वेश्चन. दिस इज द क्वाड्रॅटिक अल्जेब्रिक एक्सप्रेशन आणि हे आपण इथे फॅक्टर्स लिहिले आहेत. नाउ पेअर इट. ओके, आता इथे आपल्याला कॉमन फॅक्टर फाइंड आउट करायचं. त्यासाठी आपल्याला परत 9 आणि 6चे पुन्हा फॅक्टर्स क्रिएट करावे लागतील. तर आपण हे असे करू शकतो. 3 3 जा 9 अँड 3 2 जा 6. ओके, हिअर ऑल्सो इथे गरज नाही आहे, पण तरी देखील मी लिहून दाखवते. 3 2 जा अँड हिअर 2 2 जा. ओके, तर इकडनं आपण कॉमन काय घेऊ शकतो? ऑब्विसली 3 3 कॉमन घेऊ शकतो. तर हा मी 3 घेते आणि पी पण कॉमन घेता येईल. ओके, निगेटिव्ह सिम्बॉल मी घेत नाही, हा असाच राहू देत. ब्रॅकेटमध्ये बघा हा कॉमन घेतलेला आहे, तर रिमेनिंग हा मायनस पण राहिला आणि 3 पण राहिला अँड 1 मोर पी. तर हा -3 अँड 1 एक्स्ट्रा पी. ओके, आता इकडे बघा हा पॉझिटिव्ह सिम्बॉल 2 राहिला. आपण हा पी बाहेर घेतला होता. ओके, तर फक्त 2 राहिला आहे. आता सेकंड ब्रॅकेट ॲज इट इज लिहितो आपण. -3p + 2. आता थर्ड टर्ममध्ये एक्स्ट्रा बघा काय दिसतंय तुम्हाला. इथनं बघा इथे एक्स्ट्रा काय दिसतंय, तर 2 एक्स्ट्रा दिसतायत. ओके, तर हे 2 आपल्याला घ्यायचे आहेत बाहेर. पण इकडे हा निगेटिव्ह पण आहे ना, सो टू मेक इट पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्ह क्रिएट करण्यासाठी इकडे आपल्याला निगेटिव्ह घ्यावा लागेल. मीन्स निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह = पॉझिटिव्ह. ओके, आणि हा निगेटिव्ह इंटू प्लस केलं तर ह्याचा आन्सर आपल्याला मायनस मिळणार आहे. पुन्हा एकदा म्हणते बघा, एक्स्ट्रा आपल्याला किती राहिले होते? एक्स्ट्रा राहिलेले 2. पण आता इकडे आपण निगेटिव्ह आलं पाहिजे. ओके, तर आणि इथे सिम्बॉल कोणता आहे? प्लस आहे, तर हा प्लस पण आला पाहिजे. म्हणून आपण हा निगेटिव्ह चूज केला. सो दॅट निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह बिकम्स पॉझिटिव्ह. आणि हा पण इथे पण निगेटिव्ह आहे, तर मग ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं तर हे आपल्याला निगेटिव्ह मिळणार आहे. सो write down again this -3p + 2 as a common. Remaining terms are 3p and here -2. So this is the factor of this quadratic expression.